इतर लोकांना किती पण महत्त्वाचे काम असो, पण आपल्या शेतकरी एवढं काम कोणाला नसतं बरं डायरेक्ट विशेष नाही म्हटलं. कारण की शेतकरी सकाळी-सकाळी उठून आहे ना आपलं पाणी वगैरे भरायला लागतं. कारण की त्याचा भरोसाच नाही केव्हा लाईट जाईल आणि केव्हा येईल. आता म्हटलं चला आपण आठवलं भाऊ आपलं पाणी भरता-भरता म्हटलं चला आपला बोर्डाचा पेपर पण आहे. मग काय पिल्लर वगैरे बंद करायचं आणि निघायचं होतं आपला पेपर देण्यासाठी. पिल्लर वगैरे बंद केला आणि निघालो भाऊ महादेवांच्या मंदिरात. आज सकाळी-सकाळी महादेवांचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पेपरला जात नाही बरं का. अरे पेपर चांगला गेला पाहिजे त्या हिशोबाने महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो बा आपण मस्त पेपरांकडे. पोरं बघतो तर काय इथं मस्तपैकी पूर्ण हसत होते म्हटलं येणार पेपरांचं काही टेन्शनच नाही म्हटलं जाऊ दे. बघतो तर काय मध्ये सर वगैरे सर्व उभे होते. म्हटलं चला आता पेपर दिल्यानंतरच भेटू बुवा म्हटलं. मग काय पेपर वगैरे दिला आणि पोराची माय भानगड झाली भाऊ. अरे याने माझ्या गाडीची चाबी काढलेली. याला म्हटलं समजून दे भाऊ म्हटलं गाडीची चाबी परत करायला लाव नाही तर आपण याला सोडणार नाही म्हटलं. मग काय भावानी गाडीची चाबी वगैरे परत केली. आपला दिवस कसा पण जावा पण चहा आणि गुड्डे खाल्ल्याशिवाय आपण निघत नाही मग काय निघालो तिथून आणि बघतो त्या काय आपल्या काकांसोबत आपल्या काका घेऊन आलेले होते आपल्या मळ्यात म्हणे चल म्हणे आज आहे ना आपलं टाकलं ना बुडा अरे वाप्यात म्हटलं चला आता बघतो कांदा कसं आहे कांदा एक नंबर क्वालिटीचा बनलेला म्हटलं काही विषय नाही आणि या मावशी सांगायला लागल्या म्हणे आमचा फोटो काढून द्या म्हटलं चला तुमचा फोटो वगैरे काढतो. पण काय त्याआधी आपल्या काकांना एक काम कोंबड्या पकडायच्या होत्या मग म्हटलं चला आता कोंबडी पकड खेळा तुम्ही. कोंबडी वगैरे पकडल्या काकांनी बाबांनी आणल्या भाऊ बाहेर अरे काकांनी थोड्या कोंबड्या उलट्याच करून दिल्या विषयच नाही ठेवला त्यांचा. मग काय म्हटलं चला आता दरवाजा वगैरे लावला आणि निघालो बा म्हटलं पाहत होतं काय इकडे आहे ना काकांच्या पूर्ण मका झोपून गेलेली म्हटलं जाऊ दे आता हा तू काय रागात पाहती व तो गेमच करीन म्हटलं काही विषयच नाही. मग काय काकान ते बाबां ते ना मस्तपैकी निघाले बघ काकान ते त्यांचं काम करत आहे बाबा इकडे चिमण्या उचकवते. पण तुम्ही आपलं काम करा लाईक करा फॉलो करा.